सातत्याने मी प्रयत्न करत आहे. वाडामधून सूर्यवंशी साहेब इंजिनियर त्यांना गेले किती महिन्यात नागरिक तिथे राजूनगर परिसर असो, गणेशनगर असो, गरिबाचा वाडा असो, सर्वनगर असो, ह्या दोन्ही प्रभागामध्ये सातत्याने नागरिक मला येऊन विचारत असतात पाण्याची समस्या गेले कित्येक वर्षापासून. आता तर अशी परिस्थिती दिवाळीमध्ये लोकांनी बिसलेरीचे मोठे कॅन आणून अंघोळ केली आमच्या सर्वनगर परिसरामध्ये. तिथे टँकरचं पाणी सुद्धा जात नाही. परंतु 2 दिवस पाणी आलं का तिसरे दिवस गायब होतो, थोडा येतो, प्रेशर वाढतो. हे झालं. सातत्याने मी सूर्यवंशी साहेबांशी संपर्क करत आहे. मी आयुक्त महोदयांना पण देखील लेटर दिलेलं आहे. ह्यावर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. गेले लोक किती वर्ष आता पाण्याची टाकी आम्ही अमृतीतून घेतली, ती आता पुरेशी होत आहे. सबपंपचं देखील काम चालू झालेलं आहे. पण तोपर्यंत नियोजन मी तर सांगितलं की इकडे कनेक्शन देऊ नका तुम्ही वाढत्या डेव्हलपमेंटच्या तुम्ही. आजची परिस्थिती अशी झाली की लोकांना पाणी नाही. मग मध्यंतरी 8 दिवसापासून तर 4 दिवसापर्यंत पाणीच नाही. टँकर बिसलरी पाण्याने आंघोळ केली. अशी लोकांनी नागरिकांनी मला येऊन स्वतः दिवाळीला शुभेच्छा सांगितलं आहे. परंतु प्रशासनाने काही याच्यावर जास्ती लक्ष घालत नाही. आता त्या अर्थाने बघायला गेलं तर लक्ष घालायला पाहिजे. वारंवार आम्ही तगडा आमच्याकडे एवढे मोठे लेटर देऊन थप्पी नागरिकांची पण नागरिक देखील एवढे जर रात्री बेरात्री मी सर्व पण तेव्हा एक प्लॅम्बर पाठवतो, त्याच्यानंतर तो पाणी आलेला असतो. याचा अर्थ यांचा हलगर्जीपणा आहे का काय. मी आता सोमवारी सुद्धा सर्व नागरिकांना घेऊन त्यांना भेटणार आहे. बाबा हे नक्की याचं नियोजन करता की नाही करता, की लोकांना आश्वासन देऊन तुम्ही पाठवता. कारण आमच्याकडचे राजूनगरचा गरिबाचा वाडा हा लोक त्रसलेले आहेत पाण्यापासून. याचं नियोजन झालं पाहिजे. मी सातत्याने 8 ते 9 वर्षापासून प्रयत्न करत आहे. हे काही नियोजन होत नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये आयुक्त महोदयाला भेटून याच्यावर जर तोडगा काढला ठीक, नाही तर नागरिकांना घेऊन मी त्यांच्यासमोर बसणार आहे. एवढीच विनंती आहे.